नमस्कार मित्रांनो, पुढील भागामध्ये सगळा स्टाफ आयल्याकडे जातो। सावित्री म्हणते, मॅडम पारूचं केळवण करायचं होतं, पण ती म्हणते तुम्ही परवानगी देणार नाही। आयल्या म्हणते, मी का नाही परवानगी देणार? खरं तर पारूचं केळवण मलाच करायचे। जा आणि तयारीला लागा, आजच पारूचं केळवण होणार। प्रिया रांगोळी काढत असते। दिशा आणि दामिनी म्हणतात, ह्या घरात ना काय चाललं तेच कळत नाही। असं वाटत होतं आता ह्या घरामध्ये काहीच नाही होणार, पण बघितलं ना दिशा, पारूचं केळवण होतंय। दिशा म्हणते, पण ही मुलगी कोण आहे? दामिनी म्हणते, आता पारू जाणार ना, तिच्या जागेवर आणली असेल। दिशा म्हणते, तिच्याकडे बघून वाटत नाही ती मेड आहे, चल चेक करूया। दिशा आवाज देते, ए। प्रिया म्हणते, मी का? ती म्हणते, हो तूच, इकडे। प्रिया जाते आणि म्हणते, हां बोला। दिशा म्हणते, जा माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन ये। प्रिया म्हणते, किचन? त्या हात करतात। ती म्हणते, ओके। ती निघून जाते। दामिनी म्हणते, ती सर्वंटच आहे। प्रिया पाणी घेऊन येते आणि दिशाला देते। दिशा तिच्याकडे एकटक बघत असते आणि म्हणते, हे सर्व काय चालू आहे? प्रिया म्हणते, पारू मॅडमच्या केळवण्याची तयारी। दामिनी म्हणते, एक मिनिट, कुणाच्या? पारू मॅडमच्या। ती मॅडम कधी झाली? दिशा म्हणते, 1 मिनिट, तिच्या केळवण्याची तयारी आमच्या घरात काय संबंध? हे सगळं तुला कुणी करायला सांगितलं? प्रिया म्हणते, अहिल्या मॅडमने। ती जायला लागते। दामिनी म्हणते, ए थांब, ग्लास घेऊन जा। प्रिया ग्लास घेते आणि निघून जाते। दामिनी म्हणते, तिने पाणी आणून दिलं, मी सरबत मागवायला हवं होतं। आईला किचनमध्ये येते आणि म्हणते, सावित्री केळवण्याची तयारी कशी चालली? सावित्री म्हणते, मॅडम व्यवस्थित चालली आहे, बाकी सगळे मेनू ठरले, पण गोडाधोडाचं काय बनवावं ना ते कळत नाही आहे। आयल्या म्हणते, गाजराचा हलवा करा, पौष्टिक पण आणि चवीला पण छान। बरं ऐक, पारूच्या केळवणामध्ये काही कमी राहता कामा नये। पदर सावरत म्हणते, इनफॅक्ट मी स्वतःच जेवण बनवण्यासाठी आले। सावित्री म्हणते, मॅडम नको, 2 दिवसापासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, आम्ही करू ना। आयल्या म्हणते, सावित्री काही होत नाही ग मला, तुम्ही मदत करा ना। सावित्री हसत म्हणते, बरं ठीक आहे चला। प्रिया डेकोरेशन करते। प्रीतू म्हणतो, वाव, ही मुलगी फुल एनर्जेटिक आहे, घरात आली आणि घरात सगळीकडे आनंद दिसतोय, खरंच लकी माझ्यासाठी ही मुलगी। तो जातो तेव्हा केळीच्या पानावर प्रिया नाव लिहित असते। प्रीतू देत म्हणतो, लिया, हरीशचे नाव लिहा। ती मुरका मारते। प्रीतू तिच्याकडे बघत राहतो। ती केळीचे पानं उचलते आणि बाजूला बसायला जाते। प्रीतू पण जातो आणि तिच्या समोर बसतो आणि म्हणतो, ह्या पानावर पण लिह ना। प्रिया म्हणते, काय? तो चांदीच्या ताटात साखरेचा खडा, हरीश आणि पारूचा मस्त जोडा। अरे यार काय सुचलं? तिच्यासमोर झोपत म्हणतो, तुम्हाला नाही सुचत का असं काहीतरी? आयल्याचा स्वयंपाक होतो। ती म्हणते, ज्योती, मारुती, पारू, गणी आणि हरीशला बोलव। सावित्री म्हणते, ज्योतिताई तुम्ही थांबा, मी बोलवते। आता पारू छान साडी नेसून येते। हरीश तिच्या शेजारी असतो। आयल्या म्हणते, या अशी मध्ये या आणि सगळ्यांना सांगते, आज आपल्या लाडक्या पारूचं आणि हरीशचं केळवण आहे। मारुतीच्या इच्छेनुसार तिचं लग्न तिच्या दारातच होईल, पण माझी इच्छा होती पारूचं केळवण ह्या घरातच व्हावं। आज पारूच्या केळवणासाठी मी स्वतः सागर संगीत स्वयंपाक केला आणि आज पारू पाहुणी आहे, त्यामुळे मी स्वतःच्या हाताने तिला वाढणार। हे ऐकून दिशा आणि दामिनीचा चांगलाच जळफळाट होतो। प्रियाने मात्र ताटाभोवती फुलांची छान रांगोळी घातलेली असते। आईला दोघांना बसवते आणि सगळी हौस पुरवते आणि म्हणते, पारू पुढे हात कर। पारू पुढे हात करते। दामिनी डोकून बघत असते। आता आईल्या तिला सोन्याच्या बांगड्या देते। पारू म्हणते, दिव्याई, अहो हे कशापायी? तुम्ही आधीच आमच्यासाठी खूप काही केलं। आईला शुक करून थांबवते आणि म्हणते, आज मिळणाऱ्या भेटवस्तूसाठी नाही म्हणायचं नसतं। आता श्रीकांत हरीशला गिफ्ट देतो। दामिनी औक्षण करायला लागते, पण तांदूळ दोघांना फेकून मारते। पारू आणि हरीशच्या लक्षात येतं, ते खाली बघून घेतात। दामिनी म्हणते, सॉरी आ, गिफ्ट नाही माझ्याकडे। तिच्या मात्र ब्रेसलेट द्यायला लागते। पारू म्हणते, नको दिशा मॅडम। दिशा म्हणते, सासू मॉम सांगा ना हिला घ्यायला, आणि अगदी प्रेमाने पारूला शुभेच्छा देते। आईला म्हणते, सावित्री पानं घे, आणि स्वतः वाढत असते। आता प्रीतू आदित्यकडे जातो आणि खाली काय चाललं ते सांगत असतो, पण आदित्य मात्र काहीतरी लिहित असतो। प्रीतू म्हणते, अरे
किती दिवस हे घेऊन बसणार आहे? आदित्य म्हणतो, मला आईची माफी मागायची आहे. पारू घास घ्यायला लागते आणि म्हणते, मी नाही जीव शकत. दिव्याई, घरामध्ये स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात आधी नैवेद्य कुणाला दाखवला जातो? आईला म्हणते, देवाला. पारू म्हणते, आणि तोच नैवेद्य सगळ्यांना वाटला जातो. आईला म्हणते, पारू स्पष्ट बोल. पारू रडत म्हणते, माझ्या दिव्याई उपाशी असताना मी कसं जीव? आता आईला रागात उठते आणि म्हणते, पारू माझ्याबरोबर शब्दांचे खेळणे करायचे. तुला जेवायचं असेल तर जेव, नाहीतर राहू दे. आता मात्र पारू आदित्यकडे बघायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.